आगामी महापालिका निवडणुकीत त्याला आपल्या बायकोला नगरसेविका बनवायचं होतं। त्यासाठी त्यानं गेल्या काही महिन्यांपासून कंबर कसली होती। पण घडलं भलतंच। जिला नगरसेविका बनवायचं होतं त्या बायकोनेच घात केला। काय घडलं तुम्हीच पहा। चारित्र्यावर संशय घेतला, नवऱ्याचा काटा काढला। कापडानं गळा आवळून नवऱ्याचा खून। भावी नगरसेविकेचं धक्कादायक कृत्य। हीच ती चैताली भोईर आणि हा तिचा नवरा नकुल भोईर। नकुल आता या जगात नाही, कारण त्याच्या बायकोनंच म्हणजे चैतालीनं त्याचा कापडानं गळा आवळून खून केला। शुक्रवारी पहाटे 2:45च्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात जोरदार वाद झाला, कारण नकुल सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा। हा वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात चैतालीनं त्याचा खून केला। चिंचवडमध्ये राहणाऱ्या नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता। मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्याचा हिरिरीचा सहभाग असायचा। विविध संघटना तसंच राजकीय नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध होते। सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यानं आपल्या बायकोला नगरसेवक बनवायचं ठरवलं। आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत तो बायकोला उभं करणार होता। मात्र त्याआधीच बायकोच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याचा घात झाला। पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतलंय। मयत आणि आरोपी हे नात्याने पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती, त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्य संशयावरून दोघांच्या मध्ये कायम भांडणं होत असेल आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या भोईर म्हणून आहे नकुल भोईर, जो मयत निसम आहे, त्याचा खून केलेला आहे। गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे। दाखल काम चालू आहे, तपास चालू आहे। मयत नकुल आणि खुनी चैताली या दाम्पत्याला 5 आणि 2 वर्षांची 2 लहान मुलं आहेत। पती पत्नीच्या वादात या 2 चिमुकल्या जीवांवर मोठं संकट कोसळले। बायकोला नगरसेविका बनवायचं नवऱ्याचं स्वप्न तर भंगलंच, पण आता या 2 लहानग्या जीवांच्या लालन पोषणाचं काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।